मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री न आल्यानं फोटो सेशन रद्द करण्यात आलेलं आहे। तर फोटो सेशन रद्द केल्यानं जयंत पाटलांनी आता नाराजी बोलून दाखवली आहे। दरम्यान कधीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वेळेवर आले असं झालं नाही असं जयंत पाटलांनी म्हणत आपली नाराजी बोलून दाखवलेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री न आल्यानं फोटो सेशन रद्द झालेलं आहे। 7-7 वेळा 8-8 वेळा या विधानसभेत निवडून आलेले आहेत। त्यांनी कुठं उभं राहायचं याचा पत्ता नाही। फक्त हा विधिमंडळाचा विधानसभेच्या सदस्यांचा फोटो आहे, मंत्र्यांचा फोटो नाही। त्यामुळे विधानसभेच्या सदस्यांना काहीतरी प्रोटोकॉल असला पाहिजे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं सरकार तुम्ही आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही आलो, तुम्ही आला नाही आणि मुख्यमंत्री आले नाहीत। आम्हाला मधले हे सदस्य आहेत त्यांनी मला सांगितलं येऊन की मुख्यमंत्र्यांचा निरोप आहे। शेवटी राज्य तुमचं आहे या सभागृहात का त्यांचं आहे? आम्हाला शेवटच्या क्षणात जेव्हा बेल वाजली त्यावेळेस हे आले आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री महोदय आले नाहीत म्हणून, पण हे दोन्ही उपमुख्यमंत्री आले नाहीत अध्यक्ष महाराज। तिथं हे आले असते तर खुर्ची खाली होती ना मुख्यमंत्र्यांची, अध्यक्ष महाराज एक बसून गेले असते तिथं। तशी स्पर्धा चालूच आहे अध्यक्ष महाराज, तर हे होऊन गेलं असतं या निमित्तानं। पण अध्यक्ष महाराज खरं तर हा जो फोटोग्राफचा हे आहे अध्यक्ष महाराज, हे पुढच्या काळात होऊ नये याला गांभीर्याने घ्यावं आणि सिनियरिटी माजी मुख्यमंत्री हे सगळ्या सिनियरिटी त्या ठिकाणी ग्राह्य करून आपण त्या पद्धतीचं सेटिंग अरेंजमेंट करावं एवढी सूचना।